आता DGCA खरं तर हे चालवणं फार सोपं आहे, परंतु DGCAनी हे अंग झटकून AI ट्रान्सफर करायचं ठरवलं. एअरपोर्ट अथॉरिटीला खरं तर ग्लायडर चालवण्याचं आणि त्याचा काही संबंध येत नाही खरं तर. त्यामुळं त्यांना ते नाममात्र भाड्यावरती 99 वर्षाच्या करारांनी जर गेलं तर हे मागच्या दारानं खाजगीकरण होतं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि ते क्लिस्टर क्लिअर आहे. आता हे जर खाजगीकरण झालं तर इथनं 100 किलोमीटरवरती रेडबर्ड म्हणून एक संस्था आहे बारामती तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एका राईडला ते 10,000 रुपये घेतात. म्हणजे सर्वसामान्यांसाठी चालू केलेला हा उपक्रम खाजगीकरणाच्या नावाखाली तो सर्वसामान्यांच्या कक्षेच्या बाहेर जाईल. आमचा आक्षेप काय आहे की गोरगरिबांसाठी असलेलं सेंटर का बंद करतोय? मग तुमच्याकडे पैसे नाहीत का? केंद्र सरकार जर 1-1.5 लाख कोटींचे रस्ते बनवतं, बुलेट ट्रेन बनवतं, तर ह्या सेंटरला 10-5 कोटी रुपये देणं सोपी गोष्ट आहे. त्यांच्याशी मी बोललो, ते म्हणले हा जुना निर्णय आहे, मला मंत्रालयामध्ये त्यांच्या DGCA आणि AI बोलावं लागेल. परंतु माझं त्यांना एक भावनिक आव्हान आहे, तुम्ही पुण्याचे आहात, हे सेंटर पुण्याचं आहे आणि हे सेंटर फक्त पुण्याचं नाही आहे, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहे. ह्याचं खाजगीकरण झालं ना तर ते सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर जाईल. वैमानिक होण्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण देण्यासाठी देशामध्ये 18 ग्लायडिंग सेंटर उभारण्यात आले आणि त्यापैकी आज घडीला फक्त पुण्यामधील हडपसर परिसरामध्ये 250 एकर जागेवर असलेलं ग्लायडिंग सेंटर सुरू आहे. मात्र हेच ग्लायडिंग सेंटर आता एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला 1 रुपयाच्या लीजवर 99 वर्षासाठी देण्यात आल्याचा निर्णय झालेला आहे. आणि नेमका याच निर्णयावर आक्षेप घेतलेला आहे माजी नगरसेवक आणि हडपसरकर नागरिक म्हणून योगेश ससाणे यांनी. त्यांचा काय आक्षेप आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं स्वागत आहे. तुम्ही काल आंदोलन केलं आणि रान पेटवतायत की हा जो निर्णय आहे तो पुणेकरांच्या हिताचा नाही आहे, हडपसरकरांच्या हिताचा नाही आहे आणि जे प्रशिक्षित प्राथमिक शिक्षण घेतात वैमानिक होण्यासाठी त्यांच्या हिताचा नाही आहे, असे अनेक तुम्ही मुद्दे मांडलेत. नेमकं काय होतंय आणि काय तुमचं म्हणणं आहे? 2021 साली एक कमिटी बसली होती. त्या कमिटीने DGCAंना एक रिपोर्ट केला. त्या रिपोर्टमध्ये असं म्हणलं की हे ग्लायडिंग सेंटर जे आहे, DCP म्हणतात त्याला, ग्लायडिंग सेंटर पुणे, तर हे AI म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला 99 वर्षाच्या करारानं PPP मॉडेलवरती 1 रुपया नाममात्र भाड्यावरती हस्तांतरित करा. हा निर्णय ज्यावेळेस झाला आणि त्याच्यानंतर पहिली बातमी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये 13 डिसेंबर 2024 रोजी आली. ती वाचल्यानंतर मी या ठिकाणी कॅप्टन चारबे म्हणून आहेत त्यांच्याकडे येऊन माहिती घेतली आणि ज्या रिपोर्टरनी ही माहिती घेतली होती ती माहितीच्या अधिकारामध्ये घेतली होती. मग ते पेपर सगळे मी पाहिले, त्याचं अवलोकन केलं आणि त्याच्यानंतर मग मी याला विरोध करायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये विरोध करण्याचं पहिलं कारण म्हणजे 1950 साली सर्वसामान्य व्यक्तीला वैमानिक होण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींनी देशामध्ये 18 ठिकाणी अशा प्रकारचे ग्लायडिंग सेंटर्स चालू केले होते. कालपरत्वे 17 ग्लायडिंग सेंटर आतापर्यंत बंद पडलेत. देशातील एकमेव ग्लायडिंग सेंटर पुणे जे आहे ते कार्यान्वित आहे. म्हणजे हे पुण्यासाठी किंवा हडपसरसाठी भूषणावं नाही आहे, ते देशासाठी भूषणावं आहे. ज्याप्रमाणे आत्ता आपण पाहतो की नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांसाठी जनधन योजना आणली असेल, उज्ज्वला गॅस योजना आणली असेल, अशा अनेक योजना ह्या सर्वसामान्यांचा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत. तशाच प्रकारे हे ग्लायडिंग सेंटर त्या काळामध्ये चालू झालेलं आहे. आता DGCAला खरं तर हे चालवणं फार सोपं आहे, परंतु DGCAनी हे अंग झटकून AI ट्रान्सफर करायचं ठरवलं. करत असताना एअरपोर्ट अथॉरिटीला खरं तर ग्लायडर चालवण्याचं आणि त्याचा काही संबंध येत नाही खरं तर. त्यामुळं त्यांना ते नाममात्र भाड्यावरती 99 वर्षाच्या करारांनी जर गेलं तर हे मागच्या दारानं खाजगीकरण होतं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि ते क्लिस्टर क्लिअर आहे. PPP मॉडेल म्हणजे काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. ही जिथं जिथं झाली, मग आता मुंबईचं एअरपोर्ट असेल, दिल्लीचं एअरपोर्ट असेल,
बँगलोरचं एअरपोर्ट असेल, आपण सगळ्या ठिकाणी पाहिलं की तिथं खाजगीकरणाद्वारे ती एअरपोर्ट काही संस्थांना चालवायला दिलेली आहेत. मग त्यामुळं तिथले रेट्स वाढतात. आमचा मूळ आक्षेप असा आहे की 187 रुपयामध्ये एक ग्लायडमध्ये एक राऊंड मारता येतो. एखाद्याला वैमानिक व्हायचं असेल तर साधारण 200 राईड मारावे लागतात त्याला. 200 राईड मारल्यानंतर तो वैमानिक परफेक्ट होतो, त्याला लायसन्स मिळतं, त्याला सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे सर्वसामान्य घरातल्या मुलाला मुलीला जर शिकायचं असेल, वैमानिक व्हायचं असेल तर साधारण 50,000 रुपये खिशामध्ये असतील तर तो टप्प्याटप्प्याने 4-6 महिन्यामध्ये शिकू शकतो. आणि हेच जर खाजगीकरण झालं आणि त्यामार्फत जर शिकायचं असेल तर किती खर्च पडू शकतो? आता हे जर खाजगीकरण झालं तर इथनं 100 किलोमीटरवरती रेडबर्ड म्हणून एक संस्था आहे बारामती तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एका राईडला ते 10,000 रुपये घेतात. म्हणजे सर्वसामान्यांसाठी चालू केलेला हा उपक्रम खाजगीकरणाच्या नावाखाली तो सर्वसामान्यांच्या कक्षेच्या बाहेर जाईल आणि शिवाय पुण्याच्या बाहेर जाणार आहे. आणि म्हणजे तुमचा मुख्य आक्षेप काय, म्हणजे पुण्याचं नुकसान किती होणार आहे? तुम्ही हडपसरकर म्हणून हा लढा उभा केलाय, हडपसरकरांचं किती नुकसान होणार आहे? एकूण सगळ्या गोष्टीचा विचार करू. नाही, हे पुण्याचं नुकसान नाहीये, हे देशाचं नुकसान आहे. सर्वसामान्य माणसाला ग्लायडरमध्ये बसायला 187 रुपये, शिकणाऱ्याला सुद्धा 187 रुपये. कोणता खाजगी मालक 187 रुपयामध्ये ग्लायडरमध्ये बसवेल? त्याच्याऐवजी DGCAनं ह्या ग्लायडिंग सेंटरला रसद पुरवावी, 9-10 नवीन विमानं द्यावीत, स्टाफ कमी झालाय, स्टाफ द्यावा, काही इक्विपमेंट द्यावीत आणि ह्याचं सक्षमीकरण करावं की जेणेकरून देशामधलं एकमेव सेंटर शिल्लक आहे ते कार्यान्वित राहील. पण तुम्ही आता म्हणताय की हे निर्णय रद्द करावा, पण हा निर्णय 2021ला झालेला आहे. मग आता आक्षेप मीटिंग झाली, त्याच्यानंतर 22ला परत त्याच्यामध्ये काही पाठपुरावे झाले, 23ला त्याच्यामध्ये फायनल ऑर्डर झाली आणि आता 24ला 4 महिन्यापूर्वी त्यांना आदेश आलेले आहेत की 31 डिसेंबरला हे तुम्ही ऑल ॲसेट्स आणि सगळं ट्रान्सफर करा म्हणून. अजून तरी झालेलं नाही. आज 1 जानेवारी आहे. कालपर्यंतचं ते डॉक्युमेंटमध्ये जी ऑर्डर झालेली आहे DGCAची त्याच्यामध्ये 31 डिसेंबर लिहिलेलं आहे. आमचा आक्षेप काय आहे की गोरगरिबांसाठी असलेलं सेंटर का बंद करतोय? मग तुमच्याकडे पैसे नाहीत का? केंद्र सरकार जर 1-1.5 लाख कोटींचे रस्ते बनवतं, बुलेट ट्रेन बनवतं, तर ह्या सेंटरला 10-5 कोटी रुपये देणं सोपी गोष्ट आहे. पण योगेशजी, प्रश्न असा आहे की तेव्हाचे जे अधिकारी होते त्यांनी ह्या कमिटीवर निर्णय घेतला तर विचारपूर्वकच निर्णय घेतला असेल, मात्र तुम्ही आता त्याच्यावर आक्षेप घेतायत आणि वेगळं सांगतायत. त्या कमिटीमध्ये 3 मेंबर होते. एक मेंबर जे होते ते पूजा सिंग मंडल म्हणून जॉईंट DGCAचे होते. श्री अनिल गुप्ता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा एक जण होते आणि तिसऱ्या व्यक्ती होती श्री अनिल गिल, डायरेक्टर ऑफ फ्लाइंग ट्रेनिंग DGCA. हा अनिल गिल जो आहे, ह्या अनिल गिलला ह्या कमिटीमध्ये होता. त्यांनी हे निर्णय घेतले आणि दुर्दैवाने हे निर्णय घेतल्यानंतर थोड्या दिवसामध्ये अनिल गिलला फ्रॉड केसमध्ये पकडून त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे. तुम्हाला असं वाटतं की यामध्ये काही फ्रॉड झाल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतलाय? त्याचा आर्थिक काहीतरी असणार, त्याशिवाय त्याने तो निर्णय घेतला नसेल कशावरनं. आणि जो व्यक्ती ज्या कमिटीने निर्णय घेतला त्या कमिटीतला एक व्यक्ती जर सस्पेंड होतो तर शासनानं, गव्हर्नमेंटनं, DGCAच्या चेअरमननं ती कमिटी बरखास्त करून त्याचा पुनर्विचार करावा आणि तो निर्णय मागे घ्यावा. काहीतरी यामध्ये गौड बंगाल आहे असं वाटतं. 100% आहे, 100%. अनिल गिल जर फ्रॉडमध्ये सापडतो, तसंच त्यांनी इथं ह्या ग्लायडिंग सेंटरमध्ये 2 वर्षापूर्वी अनधिकृत रेडबर्ड इंडियाचं एक विमान उतरवलं की त्याला परवानगीच नव्हती. म्हणजे त्याचा उद्देशच तो होता की इथं त्या प्रकारचं विमान उतरतंय, मग हे आपण ट्रान्सफर करू. म्हणजे त्याचा आर्थिक लागेबांधे कोणाशी तरी असणार आहेत म्हणून हा निर्णय झाला आहे. त्यामुळं मी मुरली अण्णा मोहोळांना गेल्या आठवड्यामध्ये फोनवरती बोललो, त्यांना भूमिका सांगितली. योगायोगानं मुरली अण्णांना मी म्हटलं आणि आजही या तुमच्या लेट्सअपच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही पुण्याचे महापौर म्हणून खूप चांगलं काम केलं आहे. योगायोगानं 17 ते 22मध्ये मी तुमच्याबरोबर सभागृहात काम केलेलं आहे. तुम्ही पुण्याचे भूषण आहात, आम्हाला तुमचा नक्कीच अभिमान आहे. आणि योगायोगानं पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये गेलात आणि योगायोगानं ह्याच एव्हिएशन डिपार्टमेंटचे तुम्ही मिनिस्टर आहात. बरोबर. मी त्याच प्रश्नाकडे तुमच्याकडे येणार होतो, कारण तुमचे एकेकाळचे सहकारीच महापालिकेमधील आता ते केंद्रीय मंत्री झाले आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री ते आहेत, तर त्यांच्या अख्यातरीतीमध्ये हे सगळा विषय येतो.
पुणेकरांसाठी आणि एकूणच देशाचा विचार केला तर इतका महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी कसं लक्ष घातलंय नेमकं या विषयाकडे? त्यांच्याशी मी बोललो, ते म्हणले हा जुना निर्णय आहे, मला मंत्रालयामध्ये त्यांच्या DGCA आणि AIशी बोलावं लागेल. परंतु माझं त्यांना एक भावनिक आव्हान आहे, तुम्ही पुण्याचे आहात, हे सेंटर पुण्याचं आहे आणि हे सेंटर फक्त पुण्याचं नाही आहे, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहे. ह्याचं खाजगीकरण झालं ना तर ते सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर जाईल. त्यांची विजन खूप चांगली आहे, ते म्हणतात आपण इथं सुविधा करू, चांगलं करू, परंतु ते करत असताना सर्वसामान्यांच्या हाताबाहेर जाणारा विषय आहे. मग तो सर्वसामान्यांच्या हातामध्ये राहण्यासाठी तो DGCAच्या अंडर जर राहिला तर त्याला ते पैसा पुरवू शकतात. 10 विमानं घ्यायला फार पैसे लागणार नाहीत, अहो स्टाफ भरायला पैसे लागणार नाहीत. म्हणजे जर मुरलीधर मोहोळांनी जर मंत्री महोदयांनी ठरवलं तर ह्याला ऊर्जित अवस्था ते नक्की आणू शकतात. परंतु AIला गेल्यानंतर जर प्रायव्हेट पार्टी आली तर आम्ही त्यांना काही सांगू शकणार नाही की 187 रुपयाची राईड तेवढ्यालाच ठेवा, असं नाही म्हणू शकत. ते म्हणतील आम्ही एवढा खर्च केलाय, मग आम्हाला एवढ्याला राईड परवडते. मग सर्वसामान्य विमानात बसेल का? नाही बसणार. मुरलीधर मोहोळ हा निर्णय बदलू शकतात का? म्हणजे माझ्या मते मुरली अण्णांमध्ये ती ताकद नक्कीच आहे, शिवाय ते मंत्री आहेत. सगळ्यात महत्वाचं ते मंत्री आहेत आणि पुणेकर देखील आहेत, 100% पुणेकर आहेत. त्यामुळं माझंही त्यांना भावनिक आव्हान आहे की अण्णा, हे हडपसरचं फुफ्फुस आहे, हे वाचवा, हे तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच वाचू शकता. यासाठी मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सुद्धा आम्ही मेल केलेला आहे. त्याच्यानंतर एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत किजरापू राममोहन नायडू साहेब, त्यांना मेल केलेला आहे. मुरली अण्णांना मेलवर बोललो आहे. DGCAचे जे चेअरमन आहेत DC शर्मा, त्यांनाही आम्ही मेल केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनाही मेल केलेला आहे. मी जवळपास 6000 नागरिकांच्या सह्या घेतल्यात की हे ग्लायडिंग सेंटर DGCAच्या अंडरच ठेवा. DGCAच्या अंडर राहिलं तरच ते सर्वसामान्यांच्या हातामध्ये राहील, ह्याबद्दल काही दुमत नाही. PPPचाच अर्थ असा होतो की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजेच खाजगीकरण. काही जणांनी काल प्रेस केलं, त्यांना PPPचा अर्थच कळत नाहीये. ते म्हणतात की विरोध करणारे विरोधक, हा विरोधक नाहीये. हे जर विरोध राजकीय असता तर 100% इथं माझ्या गळ्यामध्ये, मी ज्या पक्षात आहे त्याचा गमजा असता, आमचे झेंडे असते. परंतु ही हडपसरकरांची लढाई आहे, सर्वसामान्यांसाठी हा लढा असल्यामुळं ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही 25,000 पोस्ट कार्ड तयार केले. पोस्ट कार्ड 25,000. या परिसरातली शाळकरी मुलं ती लिहितायत. गेली 5-6 दिवस झालं मी शाळांमध्ये पोस्ट कार्ड दिलेत. तो विद्यार्थी त्याच्या हस्ताक्षरात पत्र लिहिणार आहे, मोदी अंकल, मोदी काका, आमचं ग्लायडिंग सेंटर वाचवा, ते आमच्याकडे DGCAकडेच ठेवा, म्हणजे ते सर्वसामान्याच्या कक्षेमध्ये राहील. बरं, तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. जे प्रशिक्षणार्थी आहेत, ज्यांना वैमानिक व्हायचं आहे, त्यांनी तुमची भेट घेतली का आणि या लढ्याला पाठिंबा दिलाय का? काय म्हणणं आहे त्यांचं? या ग्लायडिंग सेंटरला पुण्यातनंच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आणि अगदी भोपाळ, इंदोर, हैदराबाद इकडनं सुद्धा मुलं शिकायला येतात. कारण एकमेव ग्लायडिंग सेंटर आहे, स्वस्तात आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्वस्तात आहे. एवढ्या स्वस्तात विमानात कोण बसून देतं की ज्या विमानाला इंजिनच नाही आहे, ग्लायडर आहे ते, आणि ग्लायडर चालवणं ही सुद्धा एक कला आहे. त्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातनं इथं एकमेव सेंटर असल्यामुळे येतात. त्यामुळे देशाची अस्मिता आहे. 1950 साली तत्कालीन पंतप्रधानांनी ज्या उद्देशाने केलं, आज त्याच उद्देशानुसार आत्ताचे पंतप्रधान जे आपण म्हणतो नरेंद्र मोदी, ते पण सर्वसामान्याचा केंद्रबिंदू म्हणून अनेक योजना आणलेल्या आहेत. म्हणून आम्ही मोदीजींना साकडं घालतोय. एका बाजूला मुरलीधर मोहोळांना आमचे पुणेकर आहेत म्हणून साकडं घालतोय की बाबा हे वाचवा, हे आमच्याकडेच ठेवा, तुमच्याकडेच राहू द्यात. परंतु ते एका संस्थेकडनं दुसरीकडे गेलं. PPP शब्द आला ना साहेब की किंमत 1 रुपयाची 100 रुपये होणार आहे. मग त्याला जबाबदार कोण? 5 स्टार फॅसिलिटीची गरज नाही, आतमध्ये मॉलची गरज नाही, एंट्रन्स लॉबीची गरज नाहीये. तिथं फक्त विमानं पाहिजेत साहेब, प्रशिक्षण द्यायला कर्मचारी पाहिजेत, बस तेवढंच पुरवायचं आहे. आणि जर हा निर्णय तुम्ही आता हे आंदोलन उभं केलंय, लढा उभा केलाय, याला जर यश नाही आलं तर पुढची भूमिका काय असेल तुमची? याच्यामध्ये खरं तर हा केंद्रातील एकाच मंत्रालयातल्या 2 वेगवेगळ्या विभागांनी एकमेकांना दिलेला आहे. आम्हाला देण्याबद्दल दुमत नाही आहे. आमचं दुखणं एकच आहे की PPP मॉडेलवरती जर इथं खाजगी व्यावसायिक आला तर तो 200 रुपये म्हणजे 187 रुपयात बसून देणार नाही. हे पुणेकरांचंच नव्हे, जे ग्लायडर प्रेमी आहे देशातले, जे इथे येतात शिकायला, त्या सर्वांचं मोठं नुकसान आहे, न भरून येणारं नुकसान आहे. मग सर्वसामान्य माणूस, मुलगा कधीच वैमानिक व्हायचं स्वप्न
पूर्ण करू शकणार नाही. नक्कीच योगेशजी, तुम्ही आमच्याशी बोललात तर धन्यवाद. तर हे होते योगेश ससाने, जे की ग्लाइडिंग सेंटर जे देशातलं एकमेव पुण्यामध्ये आहे. ते वाचलं पाहिजेत. प्रशिक्षणार्थी जे आहे त्यांना वैमानिक व्हायचं आहे, त्यांना कमी खर्चामध्ये इथं विमान चालवायला मिळतंय, तेच त्यांना कमी खर्चात मिळावं हा एक उद्देश आहे. शिवाय देशामध्ये फक्त एकमेव असलेलं ग्लाइडिंग सेंटर हे पुण्यात तसंच आणि त्याच पद्धतीने राहावं हे साकडं विनंती सूचना त्यांनी पुण्याचेच महापौर राहिलेले, पुणे शहरात नगरसेवक म्हणून काम केलेले मुरलीधर मोहोळ आज राज्यमंत्री आहेत याच खात्याचे, त्यांनी हा निर्णय बदलावा आणि पुणेकरांच्या भावना समजून घ्याव्या असं भावनिक आव्हान देखील योगेश ससाने यांनी आपल्या माध्यमातून केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.